नमस्कार मित्रांनो, मी नंदकिशोर गाडे. माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ स्वागत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आहे जेवणाचा आहे आणि बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ टाकतो आहे, कारण गावात का जाऊकच नाही, त्यामुळे काय व्हिडिओ टाकू काय भेटत नाही. हा व्हिडिओ जेवणाचाच आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटणार. चला मग व्हिडिओ कंटिन्यू करूया. मित्रांनो, हे बघा, सकाळचे 5 वाजलेले असत आणि हे छोले लावलेले आहेत उकडत. आग बघा, चूल बघा कशी केलेली आणि केवढी कढई असा ती. हे बघा, लाकडा टाकून ठेवलेली आहे. तो दुपारी छोलेची उसळ असा. ही कमीत कमीत 1500-1600 लोकांची उसळ आणि हडे या गरम पाणी करीत ठेवलेला असा आदनासाठी, म्हणजे भातासाठी या गरम पाणी घेतलं जाता तेका लागत तेका. आणि ऐसं ही शेगडी ठेवलेली आहे, ती स्पेशल भातासाठी ठेवलेली आहे. आणि बघा, ही भांडी वगैरे सगळी धुवून ठेवलेली आहेत. आणि आता सकाळचे 5:30 पावणे 6 वाजले आहेत आणि हडे नाश्त्याची तयारी चालली आहे. कमीत कमी 1300 ते 1400 मुलांची न्याहारी करून द्यायची लागतात. सर ऑल इंडियर लोकांना खिचडी असा, त्याच्यासाठी खिचडी चालली आहे. कमीत कमी 250 ते 300 लोकांची खिचडी याच्यात टाकायची असा. एकदम ही फोडणी तयारी केल्याने तेलात जिरा टाकून घेतलेली असा. हे बघा, हे आता बटाटे टाकून नंतर मग बटाटे शिजले की साबुदाणे टाकून घ्यायचे होतो. ही सगळी तयारी करूसाठी सकाळी लवकर कमीत कमी 4:30 वाजता तरी उठायचा लागता रोजचा. हे बघा, इकडे एक कांदा पोळीची तयारी केली आहे. ह्याच्यात नाही म्हटलं तरी 17 किलोचे पोळी टाकूचे असत, 16-17 किलोचे. त्याच्यासाठी हो बघा, कमीत कमी तर 60 किलो तरी कांदा टाकलेला आहे होते. हे बघा, कमीत कमी 25-26 किलो कांदा लागतात. आणि बघा, हे भाताची तयारी चालली असा. हे बघा, याकडे आता साबुदाणे टाकून घेतलेले आहेत आतमध्ये. दोन साईडनी लवंगावर परतूचे लागते तरच ती खिचडी होते, नाही तर काय करा नाही. एकट्याचं परतूचं काम नाही आता खिचडीचं. 2 कवचाला 2 साईडनी करूचं लागतं. पोळीची तयारी 2-2 कढई लावले तरच काम आवडतं, नाही तर काम आवडत नाही. कारण व्हिडिओ सगळं परफेक्ट करून भेटत नाही, कारण तेवढं वेळ भेटत नाही. तरी पण म्हटलं करूया, कारण काम करूचं लागतं आणि कामात व्हिडिओ काय करून भेटत नाही. तरी मी जरा व्हिडिओ केला आहे. सगळं काय पूर्ण व्हिडिओ भेटत नाही, कारण काम करीत असताना, कारण मी ठराविकच माणसं असल्यामुळे वेळ भेटत नाही. वातावरण तयार होत आहे, कारण काम आपल्याकडे पुढचं असतं, त्यामुळे काय व्हिडिओ करून भेटत नाही जास्त. तो आपलं भेटलं म्हणून त्याच्याकडे जरा मोबाईल दिला आहे. तिकडे खिचडीपर्यंत आणि पोळी चालले आहेत. तरच न्यारी कमीत कमी 7 वाजता न्यारी ग्राउंडवर जाऊची लागतात यासाठी, कारण आताचे गरमीचे दिवस असल्यामुळे खेळ लवकर चालू होतात सकाळचे आणि लवकर बंद करतात. दुपारचे खेळ घेत नाही जास्त गरमी असल्यामुळे. 2-2 साईड परतले तरच जमतात, नाही तर खाली लागण्याची शक्यता असते.
सोलूची मशीन 100 असा किलो बटाटे लावचे बघा याच्यावरती आता 100 बटाटे किलो टाकतायत. बटाटे सोलार सोलूचे मध्ये जुगाड होते म्हणून म्हटलं डायरेक्ट मशीनमध्येच टाकूया. हे बघा एवढे बटाटे सोलून झाले, कमीत कमी 60 किलो बटाटे आहेत. अजून 60 किलो बटाटे सोलूचे आहेत. हे बघा एक कोणता एक अजून सोलूचे आहेत. आता झाले. किती मिनिटात बटाटे वाटत? हे बघा हे बटाटे त्याचकडे उकडत लावलं. सकाळी या छोले लावलेले होते, 100 किलो बटाटे होते. 1700 लोकांची पावभाजी असावी. आणि ढोबळी मिरची भाजून घेतं पावभाजीची, कारण सगळा भाजून घेतला की नंतर एकदम लावलं का हिला? हा? का संपलो? सोरो संपलो? सोरो संपलो तुमचं? हा? भाजून घ्यायचं आणि नंतर मग तयार करायचं. बटाट्याची भाजी लागलेली आहे, कमी पदार्थामध्ये रसाभाजी लागलेली आहे. आमटीची तयारी केली आहे. कमीत कमीत 1500 लोकांची हो, आमटी आहे. तुमचा नाही. 1500-1600. खतरनाक आमटी आली काय? एकदा तिखट आमटी, एकदा गोड हॅलो, आमटी. हॅलो, हॅलो. गोडी आमटी अशी आमटी केली जातात. सकाळी गोडी केली तर संध्याकाळी टिफिन तिखट, नाही. संध्याकाळी तिखट केली तर सकाळची गोडी आमटी. अशी रोज आमटी केली जातात 8 ते 9 दिवस. आणि ह्यो दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे मित्रांनो. ही चालली असा पिठला, बेसनचा पिठला, झुमका झुमका. आणि म्हटलं झुमका चुलीवरच करूया म्हणून याच्यात आता हिंग, लसूण वगैरे टाकून घेतलेला, कढीपत्ता वगैरे, आठ्याचा, आणि याच्यामध्ये आता पाणी घालून गरम घ्यायचं झालं. आणि नंतर मग पिठले टाकायचा. मिक्सरला फिरवून पीठ किंवा रुई पीठ लावायचं सगळं आणि नंतर याच्यात ढकलायचा. या बघा पिठला तयार झाला. बेसनचा पिठला असल्यामुळे कलर असंच दिसतो लो जास्तीत जास्त करून. आणि त्याच्यात शेंगे पण टाकलेले आहेत, शेवग्याचे शेंगे. आणि मित्रांनो हे संध्याकाळी म्हणजे रात्री आमचं काम थोडंसं आवरल्यावर म्हटलं ग्राउंडवर फेरी मारून येऊया. मग ग्राउंडवर फेरी मारून गेलो आहे. हे बघा आणि आता रिले चालू असा, रिलेची सुरुवात असा. मुलं वगैरे बघा, ही सगळी मुलं जेवायची आहेत अजून. आता कमीत कमी ते आम्ही 8-8:30 वाजता गेलो ग्राउंडवर. मुलांका जेपर्यंत कमीत कमीत नाही म्हटले तरी 11 वाजतात. रिलेची तयारी चालू आहे फुल. थोडंसं दाखवते तुमका रिले. आणि सगळा बसण्यासाठी गेलेला. हो ग्राउंड बघा किती भारी वाटतं रात्रीचं.
कलर बघा काय झालो हा तो गरमीमुळे. आणि हैसर सगळीकडची मुलं येतात, म्हणजे गुजरातपासून मुंबई, कोल्हापूर, हे बघा ही स्पर्धा चालू झाली आहे रिले. ते बघा आता त्या मुलांच्या हाती त्यांनी दिलं आणि ती मुलं पुढे जाणार. सगळी म्हणजे सावंतवाडी गोव्यापासून सगळी मुलं येतात. वर्ग गेला सर सर आमटीवाले. हां आमटी स्पेशल आमटी स्पेशल आमटी हो. हे मित्रांनो हे बघा नंतर दमालूची ग्रेव्ही भाजून घेतात मस्त वेगळी दमालू असा. म्हणजे हा सगळा व्हिडिओ आहे तो एका दिवसाचा नाही आहे, कमीत कमी ते 3-1 दिवसाचा आहे. नाही तर तुम्ही म्हणाल एवढ्या भाज्या एकाच दिवसाला कसं काय. हे बघा ही आमटीची ग्रेव्ही चालली आहे, कांदा टोमॅटो बटाटा बारीक पोटी कापलेली आहेत त्यामुळे तुम्हाला समजत नाही जास्त. आणि ती बघा ढोरा बघा कशी जातात. ही ढोरा मित्रांनो येतं धावत येतं की आम्ही बाहेर भाज्यांचं ह्या टाकतो, भाजी वगैरे कट केलेली असतात सगळे बाहेर टाकतो त्याच्यासाठी धावत येतं. भाजी तुमची तिकडे टोकूची आहे ही नाही, मारामार चालू असतात ही नाही किंवा काढून ठेवली आहे 24 दांडा बांधलेली टेबलावरती. बटाटा रस्सा काय म्हणतो सगळं तयार झालं. कमीत कमी एका टायमिंगला 125 किलोचा भात लागतात. तो बाहेरचं एरिया बघा, वातावरण कसं मस्त वाटतं, डेरवनचं वातावरण. ही लाकडं ठेवलेली आहेत ह्याच्यात घालूसाठी, चुलीत घालूसाठी. आणि हे बघा यांनी रस्सो भरून घेतल्याने, कारण ढवळून भरला काय बरा पडता, नाहीतर एक तर रस तरच जातं, नाहीतर बटाटे तर बटाटे जातात. म्हणून ढवळून भरला की सेम येतं सगळा.
नंतर बोला, नंतर रेकॉर्डिंग हवा. ही किती टोपूची किलो भाजी टाकलाय भात? असा 15 किलो. आणि ते जिरा राईस चं हे करत होते, भाजत होते तांदूळ. हां.